नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात. आजचे व्यक्तिविशेष आहेत ग.दी. माडगूळकर. ग.दी. माडगूळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगूळकर हे मराठीतील विख्यात कवी व पटकथा व संवाद लेखक होते. त्यांचा जन्म शेटेफळ या गावी 1 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी त्यांना चित्रपट व्यवसायात काम करावे लागले. लहानपणापासूनच ग.दी. माडगूळकर यांना लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिथे त्याचा उपयोग झाला. हंस पिक्चर्स या चित्रसंस्थेच्या विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या 1938 साली गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यानिमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातील पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली. त्यांना खूप लिहावेसे वाटू लागले. त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लिमिटेड या चित्रसंस्थेत के. नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची माडगूळकरांना संधी मिळाली. तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात हे त्यांनी अगदी जवळून पाहिले. तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्यासमोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी या 1942 सालच्या आणि पहिला पाळणा या 1942च्या चित्रपटांची गीते लिहिण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी या 1947च्या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते त्यांनी लिहिली. त्यात एक भूमिकाही त्यांनी केली. या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे चित्रपटसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, संवादकार, कथाकार आणि अभिनेते म्हणून 150हून अधिक मराठी चित्रपट आणि कथा संवादकार म्हणून त्यांनी काम केले. तसेच 15 हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते म्हणजे चैत्रवन या नावाने संग्रहित केलेली आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये 3 चित्रकथा, युद्धाच्या सावल्या या नावाचे नाटक त्यांनी लिहिले होते. तरी ते फारसे यशस्वी होऊ शकले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी म्हणजे जोगिया, 4 संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र ही कविता संग्रहे, तसेच काही कादंबऱ्या म्हणजे कृष्णाची करंगळी, तुपाचा नंददीप, चंदनी उदबत्ती आणि आकाशाची फळे अशा काही कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी 1962 लिहिलेले मंतरलेले दिवस व वाटेवरला सावल्या या आत्मचरित्रपर पुस्तकांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहीर कवितेचेही सखोल संस्कार झालेले होते. ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतांमधूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीत रामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. तसेच गीत रामायण अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाले. त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्याचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपट तंत्राच्या त्यांनी अत्यंत सूक्ष्म जाण त्यातून त्यांची लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांमध्ये पुढचं पाऊल, बाळा जोजोरे, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, मी तुळस तुझ्या अंगणी, जगाच्या पाठीवर, संत वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो. तूफान और दिया, 2 आंखें 12 हात, गुण रुटी शहनाई हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट आहेत. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते.
पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वराडी आणि वाजंत्री या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने त्यांना 1969 साली पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. 1973 मध्ये यवतमाळमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. पुढे गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले होते. 14 डिसेंबर 1977 मध्ये त्यांनी पुणे या शहरामध्ये आपला देह ठेवला. हे होते व्यक्तिविशेष ग.दी. माडगूळकर. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला यासाठी तुमचा फीडबॅक जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.